डिफेन्सकडून काही एनओसीज पाहिजेत, नेव्हीकडून एनओसी पाहिजे, ते आहेत की नाही, बीपीटीकडून आहेत की नाही, हे न दाखवता लोकांना बाहेर काढण्याचा इथे कट रचला जातो. तिथे आम्ही विरोध करणारच. जर त्यांच्याकडे नीट सगळं काही असेल तर चांगलं त्यांनी पुनर्विकास करावा. सगळ्या लोकांना पुनर्विकास हवा आहे, लोकांना विकास हवा आहे, पण घराबाहेर इथून काढणार आणि कुठे नेणार हे माहिती नाही, कधी परत आणणार हे माहिती नाही, एनओसी आहेत की नाही हे माहिती नाही, असा विकास चालणार नाही. आणि म्हणून विकासकाच्या विरोधात किंवा विकासाकडून जाब विचारायला लोक इथे उभे आहेत. त्यांचंही आज निवेदन स्वीकारलेलं आहे आणि अनेक ठिकाणी आपण पाहतोय. परवाकडे आम्ही जेव्हा वॉर्ड ऑफिसमध्ये मान्सूनपूर्वीची बैठक घेतली, मान्सूनमध्ये काय तयारी असते ही बैठक घेतली, तेव्हा आम्हाला उत्तरं मिळतात की आता इथे 95% काम झालं आहे, 100% काम झालेलं आहे. पण अनेक ठिकाणी आपण पाहता, नुसतं वरळीत नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये पंप जे लागायचे ते अजून लागलेले नाही आहेत. पंप जे चालवायचे असतात रात्री ते चालत नाही आहेत. काही रस्त्याची कामं अशीच उघडी ठेवलेली आहेत. ह्याच्यावर नक्कीच आम्ही फिरून विधान भवनात आणि विधानसभेत हा विषय घेणार आहोत. आदित्यजी, विरोधकांकडून एक आरोप केला जातोय की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वरळीतून लीड कमी झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांचे सातत्याने वरळी असं असतं तर मी वाराणसी जिथे जिथे लीड कमी झालं तिथे फिरलो असतो. मला वाटतं केंद्र सरकारने याच्यावर काहीतरी बोलणं गरजेचं आहे, उत्तर देणं गरजेचं आहे. नीटचं आपण पाहिलं असेल तर गोंधळ सगळीकडे झालेला आहे, देशभरात झालेला आहे. त्याच्यात नक्की घोटाळा हा दिसतोय. पण मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही हेच सांगतो, स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, मग MPSCचे असतील आपल्या राज्यातून किंवा देशभरात इतर सगळे असतील, त्याच्यावर कडक कायदा आणणं गरजेचं आहे. पेपर फुटीच्या विरुद्ध कायदा आणणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण पाहतो मुलं मुली 5-5, 6-6 वर्ष तयारी करतात, अभ्यास करतात आणि मग कोणतरी कुठेतरी पेपर फोडतो आणि त्याला 2-3 दिवसाची सजा होते. सजा ही 10 वर्षाची किमान असायला पाहिजे आणि हा कायदा केंद्राने केला पाहिजे, हे आपण नेहमीच मागणी धरलेली. रेसकोर्सला परवाकडे वीज पडली, पण तिथे देखील असाच विषय झालेला आहे. तिथे देखील जी स्लम सोसायटी आहे, BMC त्यांना हटवण्याचा प्रयत्न करते. आता सांगते आम्ही बाजूच्या कुठच्या तरी SRA मध्ये तुम्हाला आणू. नक्की कुठे आणणार तुम्ही? लोकांना बेघर करताय, पण नेणार कुठे, घरं देणार कुठे, ह्याचं उत्तर तर द्या. नाना पटोलेंनी एक आरोप केलेला आहे की विधान परिषद निवडणुकीमध्ये चारही उमेदवार शिवसेनेला नाही, मला वाटतं त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील. कौतुक केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ठाकरेंनी खूप मेहनत घेतली लोकसभा निवडणुकीमध्ये, त्यांनी देखील कौतुक केलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं असेल, माझे वडील म्हणून नाही आणि नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अध्यक्ष म्हणून नाही, पण जेवढं कौतुक होतंय मला वाटतं देशभरातून होतंय. काल आपण पाहिलं असेल, शिरोमणी अकाली दलचे बादल साहेब त्यांनी देखील कौतुक केलं. मेहनत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी अफाट केलेली, आमच्यासोबत सगळे शिवसैनिकांनी केले, जे आमचा परिवार आहे आजूबाजूला आपण बघताय त्यांनी केलेली आहे. तसं पाहायला गेलं तर भाजप एवढा मोठा पक्ष, जगातला सर्वात मोठा पक्ष वगैरे सगळं काही आमच्या अंगावर आणून आमचा पक्ष जसा फोडला गेला, 40 आमदार गेले, 12 खासदार गेले, अनेक नगरसेवक तोडले गेले, यंत्रणा फोडली गेली, आणि तरी देखील ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या आम्ही आमच्या बळावर आणलेल्या आहेत आणि अर्थात मित्रपक्ष आणि लोकांच्या प्रेमामुळे आलेले आहेत. जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा विधानसभेसाठी एक्झिट पोल आहे आणि विधानसभेमध्ये जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर लोकसभेचा निकाल आलेला आहे आणि आपण पाहिलं असेल तृणमूल काँग्रेसने देखील तिथून एक वेगळा निकाल देण्याची आता तयारी केलेली आहे. त्याच्यावर देखील आपण बारकाईने लक्ष ठेवा, कारण येत्या काही दिवसांमध्ये काही वेगळ्या घडामोडी देखील होऊ शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.